का म्हणजे आम्हाला इथे मराठी ठसा आहे. कारण अरविंद सावंत म्हणजे त्यांचं वक्तृत्व पार्लमेंटमध्ये वक्तृत्व पाहिजे माणसाला, कोणालाही पाडून फायदा नाही. आतापर्यंत जेवढं काम केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप समाधानी आणि प्रत्येक वेळेला आम्ही शाखेत गेल्यानंतर आम्हाला सामान्य नागरिकांना न्याय हा दिला जातो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे यायलाच पाहिजे. खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. कसं आहे, आतापर्यंत गेली इतके वर्ष आता आम्ही लहानचे मोठे झालो इथे दुसरा कोणताही अजून एकही उमेदवार असं निवडून आलेला नाही शिवसेना सोडून. ते आता निशाणी बदलले तरी लोक एक्सेप्ट करणार, मशाललाच वोटिंग करणार. आतमध्ये आता हे जे कॉटन ग्रीनचा जो मुद्दा होता म्हणजे प्रत्येक स्टेशनला नाव देणं हा अरविंद सावंतचाच मुद्दा आहे. कारण गिरायकांकडनं वगैरे ऐकायला येतं ना, सकाळी येतात ना तो विषय निघतो. आता बीजेपी पण झालं. आम्ही पहिल्यापासून उद्धव ठाकरे, अरविंद सावंत एक निष्ठावंत आणि काम करणारे. कारण की आता आम्ही म्हणजे काम नाही, धंदा नाही, काय नाही, त्याच्यासाठी आम्ही आपले इथे धंदा पाणी करतो. पण आम्हाला सपोर्ट म्हणजे सेनेचा सपोर्ट आहे. आमचं ठरलंय, आमची निशाणी मशाल. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत म्हणजे जसे ते आपल्या इकडचे जो अरविंद सावंत आहे म्हणजे त्यांचीच कामं जरा व्यवस्थित वाटतात. अरविंद सावंत फिक्स. येथील अरविंद भाई सावंत जे खासदार आहेत ते पुन्हा बहुमताने विजयी होतील. पेट्रोल पण महाग झालं आहे, सिलेंडर महाग झाले आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पण महाग झालेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टी या लोकांनी महाग करून ठेवलेल्या आहेत. दक्षिण मुंबईत पारडा तर अरविंद सावंत या साहेबांचं जड वाटतंय. कारण का एवढा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा आणि एक जुनं जाणतं नाव आहे त्यांचं. अरविंदभाई सावंत यांचं काम आहे आणि काही लोकांना ग्राउंड लेवलला माहिती नसतं की खासदारांचं काय काम असतं. त्यांचं म्हणणं असतं की आता इथे आमच्या बिल्डिंग खाली या गटारे हे टाक्या बिक्या हे असली कामं नसतात, त्यांची केंद्रात कामं असतात. तर ते काही लोकांचे व्हिडिओज वगैरे आहेत जसे की इतर विरोधी पक्षाचे की अरविंद भाई को देखा क्या, तुमचे आमदार खासदार दिसले का. ते खासदार तुमच्या एरियात नाही फिरत, तर ते केंद्रात असतात, ते दिल्लीत असतात. तर याचं लोकांना एक भान असलं पाहिजे. त्याच्यामुळे ते बहुतेक असं आहे की अरविंद भाईच निवडून येऊ शकतात.